आणि यानंतर न्यूज टॉप 9 मध्ये पाहूयात 9 राजकीय बातम्या। तुम्ही मला आरोग्य मंत्री ऐवजी अयोग्य मंत्री म्हणता, तर तुम्ही मुख्यमंत्री नव्हे तर मूर्ख मंत्री होता। आम्ही आमदार म्हणून तुमची मूर्ख मंत्री म्हणून नेमणूक केली, ती आमची चूक। तानाजी सावंत यांचा ठाकरेंवर हल्लाबोल। ओमराजे निंबाळकरांना खासदारकीचं तिकीट द्यावं यासाठी उद्धव ठाकरेंना 10 कोटींचा पक्षनिधी चेक न दिला, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट। रवींद्र चव्हाणांविरोधात देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करणार, रवींद्र चव्हाण युती धर्मात खंजीर खुपसण्याचं काम करतात। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची रवींद्र चव्हाणांवर नाराजी। शिवसेनेचा जन्मच चाकूसुऱ्यातून झालाय, आमची कट्यार कुठे घुसते हे भाजपला माहिती आहे। संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर। नटसम्राटासारखे वागलात तर कट्यार काळजात घुसणारच, फडणवीसांनी ठाकरेंवर केली होती टीका। मर्द कोपऱ्यात जाऊन बोलत नाहीत तर खुलेआम बोलतात, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। पुण्यातल्या कार्यक्रमात फडणवीसांना 2 कॉल आल्यानंतर फडणवीसांनी कोपऱ्यात जाऊन संवाद साधल्यानं राऊतांची टीका। पुणे पालिकेच्या मल्टी स्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटलचं अजित पवार, फडणवीस आणि सुप्रिया सुळेंकडून भूमिपूजन। सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी एकमेकांशी पुन्हा एकदा बोलणं टाळलं। बीडच्या खालापुरी गावात पंकजा मुंडेंचा ताफा अडवण्यात आला, पंकजा मुंडेंवर कार्यक्रम रद्द करण्याची वेळ। तर जालन्यात बबनराव लोणीकरांचा ताफा अडवला, पंकजा मुंडे आणि बबनराव लोणीकरांसमोर एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी। महापालिकेची निवडणूक न झाल्यानं नगरसेवक नाहीत, सुप्रिया सुळेंचं व्यासपीठावरूनच वक्तव्य। तर ओबीसी मुद्दा सुप्रीम कोर्टात, त्यामुळे निवडणुका थांबल्या, अजित पवारांचं सुप्रिया सुळेंना उत्तर। हुकुमशाही गाडण्याची गॅरंटी घेऊन मैदानात उतरलोय, लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, उद्धव ठाकरेंची टीका।